वास्तविक युवा सेनेचा जोही कोणी तो पदाधिकाऱ्याने हे कृत्य केलं असेल हे फार चुकीचं आहे. मग युवा सेना तुम्ही जर म्हणता की त्यांच्या मर्जीने वागली पाहिजे, ते मर्जीने वागली का? जर मर्जी आहे की त्याला वाटते की बा यांच्या नेतृत्वात काम करण्याचं आम्हाला शिवसेनेची पॅरेंट बॉडी ते समजत नसल किंवा ते खूप स्वतःला सक्षम समजत असेल, खूप मोठे समजत असेल, त्याला आम्ही काही करू. सेनेच्या सपोर्टचा विषयच नाही. कोणत्याच मेळाव्यात युवा सेना हजरच नसते. मागं सावंत साहेबाचा 2 महिन्याच्या अगोदर 1 महिन्याच्या अगोदर मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये पण युवा सेना नव्हती. आज पण थोडेसे नेते दिसले ते युवा सेनेचे, पण बाकी युवा सेना नव्हती. नेतृत्व जे आहे शिवजयंतीचं हे तालुका प्रमुखाचे घेऊन बरोबर आहे. युवा सेनेनं सहकार्य केलं त्याला काही विषय नाही त्याचा. मग नेतृत्व कोणाचं होतं? नेतृत्व तालुका प्रमुखाचं. म्हणजे जे युवा सेनेनं पेपरमध्ये नेतृत्वाची त्या वाक्यात ते घेतलं असं म्हणण्यास काही हरकत आहे? ते हरकत नाही काही विषय. म्हणजेच तुमच्या इथल्या युवा सेनेनं त्यांचं नेतृत्व पेपरमध्ये कबूल करून घेतलं असं तुमचं म्हणणं आहे? असं बिलकुल काही विषय नाही. अमरावतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेने जो एक भव्य दिव्य मोर्चा काढलेला होता, त्या मोर्चामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बॅनर अनुभवला जातो. आता तो ज्यांनी बॅनर टाकलं त्याला या पक्षाच्या शिस्ता माहित नाही का त्यांचा उद्देश दुसरा होता. ते बॅनर वर चर्चा जेव्हा चालू होते गुणवंत पाटील गावंडे आणि नरेंद्र पाटील, त्यावेळेस आपण त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना का प्रश्न करू की बा तुमच्या शिवसेनेत हे असं कधीपासून चालू झालं की सेनेच्या बॅनरमध्ये युवा सेनेचे बॅनर वेगळे झळकतात? कसं आहे, शिवसेना हा मूळ पक्ष आणि शिवसेनेला ज्या अंगीकृत संघटना त्यामध्ये महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, अनेक ज्या विंग असतात त्या विंग शिवसेनेला जुळलेल्या असतात. परंतु ज्या वेळेस शिवसेनेचं आंदोलन असो, बैठका असो त्या होतात त्यावेळेस सर्व पदाधिकारी, त्या सगळ्या विंगचे पदाधिकारी एकनिष्ठ त्या शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या बॅनरखाली येत असतात. परंतु तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला खरंच हे चुकीचं आहे. जे बॅनर त्यामध्ये युवा सेनेनं वेगळं टाकलं होतं हे चुकीचं आहे असं तुमचं ठाम म्हणणं आहे? ठाम मत आहे. कारण कसं आहे, शिवसेनेचं आंदोलन म्हटल्यानंतर सगळ्या विंग त्याला सपोर्ट करत असतात. मग अशा वेळेस ज्यांनी ते कृत्य केलं असेल त्यावर तुम्ही वरिष्ठांना तो संदेश देऊन त्यावर काही कारवाई करसाल का? त्यामध्ये निश्चितच आम्ही आमचे सावंत साहेब यांच्याशी आम्ही सर्व पदाधिकारी बसून चर्चा करू. हा जो संदेश हा वेगळा जात असतो आणि ज्याही पदाधिकाऱ्यानं हे केलं असेल त्या पदाधिकाऱ्याला समज खऱ्या अर्थानं साहेब त्यांना देतीलच, यात शंका नाही. असाच एक दर्यापूरमध्ये शिवजयंतीच्या वेळेस प्रकार घडलेला होता. शिवजयंती ही पहिल्यांदा पेरेंट बॉडीकडे दिलेली होती, पण पेरेंट बॉडीचा शिवसेना त्यांनी जेव्हा एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तेव्हा युवा सेनेकडून सुद्धा एक मेसेज दुसरा आला. जे ज्येष्ठ शिवसैनिक होते त्यांनी युवकांना म्हणजे युवा सेनेच्या मुलांना बोलावून ते पूर्ण शिवसेनाचा मिरवणूक तुम्ही काढा असं म्हटलं होतं. 8 दिवस गेल्यानंतर त्या शिवसेनेची मिरवणूकमध्ये त्यांना कुठं काही जमलं नाही म्हणून त्यांनी पुनश्च एकदा गुणवंतराव गावंडे यांनी मिटिंग घेतली. त्या मिटिंगवर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मिरवणूक काढणार नाही, तुम्हीच काढा. त्यानंतर प्रमोद धनोकर यांनी मिरवणूक काढली आणि स्पष्ट बोलण्यासाठी गुणवंत पाटील फार प्रसिद्ध आहेत. यावेळेस सुद्धा ते स्पष्ट बोलते असं म्हणण्यास काही हरकत नाही. दादा, तुमच्या दर्यापुरातली जी परिस्थिती झाली त्या परिस्थितीचं अवलोकन तुम्ही कसं करसाल? म्हणजे ते चुकीचं होतं का बरोबर होतं? परिस्थिती अशी आहे की जे शिवजयंती आहे हे शिवजयंती 19 एप्रिल जी आहे हे आहे तारखेवर आहे आणि आपली 2 शिवजयंती आणि 3 शिवजयंती हा विषय घेऊ नका तुम्ही. आता तुम्ही मूळ मुद्द्यावर आहे, श्रेयवादावर. कसं आहे, नेतृत्व जे आहे शिवजयंतीचं हे तालुका प्रमुखाचे घेऊन ज्या पत्रकारांनी युवा सेनेचं नेतृत्व पेपरमध्ये दिलं त्या पत्रकारांनी नक्कीच युवा सेनेचे तुमच्या वाक्यात ते घेतलं असं म्हणण्यास काही हरकत आहे? ते हरकत नाही काही विषय. म्हणजेच तुमच्या इथल्या युवा सेनेनं नेतृत्व पेपरमध्ये कबूल करून घेतलं असं तुमचं म्हणणं आहे? असं बिलकुल काही विषय नाही. हे होते गुणवंत पाटील. येणाऱ्या काळात जे शिवजयंती झाली त्या शिवजयंतीमध्ये अमरावती जिल्ह्याचे युवा सेना प्रमुख अंकुश कावटकर कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नसताना त्यांनी ते प्रमोद धनकरचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं. आज
जे पाटील पाटील करत होते लॉबी, ते लॉबिंगवाले जात म्हणायला लागले की नाही हे अंकुश कावटकर यांचं चुकलेलं आहे. अशी जर परिस्थिती होत असेल तर खरंच पेरेंट बॉडी येणाऱ्या काळात, मग ते अमरावती जिल्ह्यातलं बॅनर लागलं असो की दर्यापूर तालुक्यातला तो विषय असो, हे पुढे कार्यक्रम घेतील का? गन्ना पन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील जागले. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पटला तरी कॉमेंट्स करा. कॉमेंट्स उलटे आले तरी चालतात, फेवर मध्ये आला तरी चालतात. माझा कुठल्याही प्रकारचा कोणाला दुखवण्याचा उद्देश नाही आहे, पण सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना ह्या प्रत्येकापर्यंत गन्ना पन्ना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचल्या पाहिजेत, म्हणून माझा हा शिवसेना वाचवण्याचा छोटा प्रयत्न. धन्यवाद.